नाही तुला मिळणार नाही तुला माझी माया आम्हाला आई वडील केव्हा करते ज्यावेळेस आम्हाला मुलं होतो आणि मुलं ज्यावेळेस लहानाचे मोठे झाले आणि ज्यावेळेस ते तसे वागतात त्यावेळेस आम्हाला आई वडील करते म्हणून काय म्हणतो तुझं मिळेल बंगला माडी तुझ्या मिळेल बंगला माडी तुझं मिळेल बंगला माडी वाडी मोटर गाडी वाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही याची जाण राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी म्हातारपणीच्या आई बापाला म्हातारपणीच्या आई बापाला नक्कल भीक मागाया आया शिजून तुझ्या शिरावर मिळणार नाही तुला माया एकदा आई वडील गेले का ते दुबारा मिळत नाही दोस्त मित्र सर्व काही मिळून जाईल धन दौलत सगळं काही मिळून जाईल पण एकदा आई वडील कधी गेले तर ते मिळणार नाही तुझं मिळेल बायको पोर तुझं मिळेल बायको पोर गोत्र मित्र परिवार गोत्र मित्र परिवार अभिमानाने गुरफळले लागला मायेचा बाजार अभिमानाने गुरफळले लागला मायेचा बाजार मिळणार नाही तुला आई बाबा मिळणार नाही तुला आई बाबाची माया मिळणार नाही तुला आई बाबाची माया मिळणार नाही तुला आई बाबाची माया मिळणार नाही तुला आई बाबाची माया
एका आई वडिलाला दोन मुलं कधी असतील तर ज्यावेळेस त्यांच्यावर म्हातारपण येते त्यावेळेस एक मुलगा आईला सांभाळतो, एक मुलगा वडिलाला सांभाळतो. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी असेल त्यांना आणि ज्यांच्याकडे प्रॉपर्टी नसेल तर दोन्ही मुलं त्यांना सांभाळत नाही. ही परिस्थिती आजच्या जगाची आहे. म्हणून माझं म्हणणं आहे आई बाप जिवंत असता, आई बाबा जिवंत असला, आई बाप जिवंत असता, आई बाबा जिवंत असला. मला माझ्या वडिलांची सेवा करायला मिळाली नाही. त्यावेळेस लहान होतो, पण ज्यावेळेस मी होश सावरला तेव्हापासून तर माझी आई एका परमेश्वरामध्ये विलीन होण्यापर्यंत मी माझ्या आईची सेवा केलेली आहे. म्हणून मी माईकवर सांगत आहोत. आणि त्याची ग्वाही म्हटलं म्हणजे माझे मार्गदर्शक आहेत. त्यांना माहीत आहे माझी आई कुण्या परिस्थितीमध्ये होती, पण केवढी परिस्थिती असेल तरी माझ्या पत्नीला सांगून माझ्या मुलीने आणि माझ्या पत्नीने आणि मी माझ्यापेक्षा माझ्या पत्नीने आणि माझ्या मुलीने खूप सेवा केली माझ्या आईची. म्हणून काय म्हणतो काय हो आई बाप जिवंत असता, आई बाबा जिवंत असला, आई बाप जिवंत असता, बाबा जिवंत असला. नाही केलीस त्यांची सेवा, त्यांची सेवा, नाही केलीस त्यांची सेवा, त्यांची सेवा. ते मेल्यावरती कशाला म्हणतो देवा देवा, ते मेल्यावरती कशाला तू म्हणतोस देवा देवा. लाडू बुंदीच्या पंक्तीमध्ये रे, लाडू बुंदीच्या पंक्तीमध्ये रे गणपती तुझे वाया, काया विद्वन तुझ्या शिरावर कर्ण सुखाची वेळा फिरणार नाही तुला आई बाप. आई बाबाची माया मिळणार नाही तुला, आई बाबाची माया मिळणार नाही तुला, आई बाबाची माया मिळणार नाही तुला, आई बाबाची माया. त्यांना आपण सर्व परमात्मा मानतो. तुम्ही स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा, आई बिना भिकारी, आई बिना भिकारी, तू समजून होऊ नको रे, समजून उठून वेळा नको विचारी, समजून उठून वेळा तू होऊ नको विचारी. संसाराचे बोल
आई बापाची मिळणार नाही तुला आई बापाची मिळणार नाही तुला आई बापाची माया. मिळणार नाही तुला आई बापाची माया. मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला दिली त्यांनी काया काया जिजून तुझ्या नावावर धरली तुझी काया मिळणार नाही तुला आई बापाची मिळणार नाही तुला आई बापाची मिळणार नाही तुला आई बापाची माया. 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 मिळणार नाही तुला आई बापाची माया.